सुरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन। उद्या दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। बारामतीच्या काटेवाडीत सुनेत्रा पवारांच्या गाडीवर पुष्पवृष्टी। पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी निघाले असता पुष्पवृष्टी। यावेळी अजित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आज सुरू करणार प्रचार। प्रचाराआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना वाहिली आदरांजली। स्मृतीस्थळावर जात पुष्पांजली अर्पण। पवार कुटुंबीय आहे, आपापसामध्ये फार जवळचे नातेवाईक आहेत, फार म्हणजे अतिशय जवळचेच नातेवाईक आहेत ते। त्यामुळे निश्चितपणे जे आहे ते जर प्रचाराला गेले तर नवल वाटायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये, आणि कोणी त्याच्यावर बोट ठेवण्याचं सुद्धा कारण नाही आहे। बारामतीमध्ये विधानसभेसाठी शिवसंग्राम पक्षाचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांना। ज्योती मेटे यांची घोषणा। प्रचाराची जबाबदारी घेण्याचीही व्यक्त केली इच्छा। वहिनींच्या या विजयामध्ये एक खारीचा वाटा म्हणून शिवसंग्राम आपला जाहीर पाठिंबा वहिनींना इथे देत आहे। यापुढील काळामध्ये जी जबाबदारी द्याल वहिनींच्या प्रचारासाठी ती आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने पार पाडू। भविष्यात सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण करावं। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी आदिती तटकर यांचं वक्तव्य। आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सर्वांना वाटतं। अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्यात। मंत्री छगन भुजबळ यांचं विधान। त्यासाठी कधी ना कधी बंड करण्याची वेळ आली तर करू, भुजबळांनी केलं स्पष्ट। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंकडून प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत। प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली, त्यांचा नक्कीच विचार होईल असं सुजय विखेंचं वक्तव्य। माननीय प्रदेश अध्यक्षांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारासाठी ताकद दिली किंवा भूमिका घेतली त्या सगळ्यांचा विचार केला जाईल आणि याच्यावरच या स्टेटमेंटमध्ये सगळं सारांश होईल। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा आता मागे पडला। विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही। छगन भुजबळ यांची रोखठोक भूमिका। जयंत पाटलांकडूनही आणि आमच्याकडूनही विलिनीकरणाचा विषय बंद असल्याचं जाहीर। अशी तुमची सूत्राकडून आलेली माहिती आहे की ज्या सूत्राचं नाव तुम्ही सांगू शकणार नाही, अशी माहिती कुठल्याही सूत्राने आम्हाला दिलेली नाही। आणि तूर्त जे आहे कुठल्याही विलिनीकरणाची चर्चा नाही। आणि तुम्हाला सांगितलं आम्ही की ती आमच्याकडूनही बंद झालेली आहे। तिकडून जयंत पाटलांनी सुद्धा सांगितलं की आता हा प्रश्नच येत नाही, हा विषय बंद। धाराशिव विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांचा गोंधळ। शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विमानतळाच्या गेटवरच अडवल्यामुळे झाला गोंधळ। युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील पोलिसांच्या ताब्यात। शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी नजरकैदेत। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळलं। लातूरमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याची ओमराजे निंबाळकरांची माहिती। गोंदियाच्या आमगावमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन। शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि मंत्री आशिष जयस्वाल यांची मात्र अनुपस्थिती, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। बीडमधील अंबाजोगाईमध्ये असलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसाराचा आरोप। सकल हिंदू संघटनेच्या आरोपानंतर शिक्षण संस्थेकडून चौकशी समितीची स्थापना। चौकशी करून दोषींवर केली जाणार कारवाई। संस्थेतील 4 लोकांचा सहभाग असल्याची माहिती। छत्तीसगडच्या महानिर्मितीला कोळसा खाण मंजूर। त्यानंतर या खाणीतून कोळसा घेऊन पहिली रेल्वे नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल। यावेळी मुख्यमंत्री आणि बावनकुळेंकडून कोळसा घेऊन आलेल्या रेल्वेचं स्वागत। पुढच्या काळामध्ये या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल।
लोड शेडिंग कुठेही नाही आहे. लोड शेडिंगला पूर्ण मुक्त केलेलं आहे आणि आता तर आपण 70% शेतकऱ्यांना दिवसा पॉवर देणं देखील सुरू केलं आहे. राज्यातील स्कूल बसच्या भाड्यासाठी नवी नियमावली. विद्यार्थ्यांकडून मासिक भाडं आकारलं जाणार. एकरकमी आगाऊ रक्कम घ्यायला मनाई. भाडं किती असेल तेही प्रादेशिक परिवहन विभाग ठरवणार. त्यामुळे पालकांना दिलासा. शैक्षणिक साहित्याची सक्ती नको. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा खासगी शाळांना थेट इशारा. शाळांना सक्ती केल्यास थेट कारवाई करणार. काही दिवसात तसा GR हे काढणार. पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये दादा भुसेंची माहिती. परभणीच्या येलदरीमधील पूर्णा नदीवर बांधण्यात येतोय केबल ब्रिज. जमीन गायरान आणि पाटबंधारे विभागाची, त्यामुळे अधिग्रहणाचा विषय नाही. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केली भूमिका. रील स्टार आणि काही लोकांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप. नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीकडून सगळ्या समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी. यामुळे दरवर्षी सुमारे 60 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार. पालिका आर्थिक अडचणीत असताना अनावश्यक खर्च कशासाठी? विरोधकांचा सवाल. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन यांची घेतली भेट. चंद्रपूरच्या CTPS मध्ये 800 मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज संच सुरू करण्याची केली मागणी. भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा समोर. 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये खरातनं 11 एकर चौपट भावानं खरेदी केल्याची माहिती. उत्तर सोलापूरमधील ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार त्याच्या जवळ सुमारे 2,40,00,000 जमीन खरेदी केल्याची माहिती. 10 दिवसांनंतरही खरातची पत्नी कल्पना खरातला पकडण्यामध्ये यंत्रणा अपयशी. कल्पनाच्या माहेरच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती. कल्पनाच्या नाशिकमधील काही मैत्रिणी, घरकाम करणारे यांच्याकडेही कल्पनाबाबत चौकशी. जळगावमध्ये KYCच्या बहाण्यानं एका महिलेकडे शरीर सुखाची तर अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी. या प्रकरणी गोकुळ चव्हाण विरोधात महिलांचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल. महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा EKYC करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता बहिणींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये. धुळ्याच्या चिकसे गांगेश्वर शिवारामध्ये एकाच रात्रीत 3 इलेक्ट्रिक पंपाच्या तांब्याच्या तारा चोरी. दिवसा कष्ट करूनही रात्री साहित्य सुरक्षित नसल्याबद्दल वाहन मालक शेतकऱ्याचा संतप्त सवाल. चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी. मुंबईमध्ये सरकारी अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक. प्रतीक काला आणि त्रिशाला काला या आई मुलाविरुद्ध गुन्हा. प्रतीक कालानं स्वतःला केंद्र सरकारमध्ये डेप्युटी सेक्रेटरी असल्याचं सांगून कापड व्यापारी सोनिया जयस्वानी यांची 1,46,00,000 केली फसवणूक. स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1.13 कोटींची फसवणूक. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांच्या तक्रारीनंतर आरोपी साजिद सय्यदला अटक. आरोपी भारत CSR नेटवर्कचा अध्यक्ष असल्याचं सांगत गोवा सरकारच्या प्रकल्पाची खोटी आश्वासनं द्यायचा. अहिल्यानगरमधील पे अँड पार्क योजनेला MG रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांचा विरोध. रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यामुळे पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची भावना. योजना त्वरित बंद न केल्यास व्यापारी असोसिएशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगरच्या शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये बिबट्या शिरल्यामुळे खळबळ. आमदारांच्या भेटीसाठी काही नागरिक सकाळच्या वेळी गेले असता बिबट्याची परिसरामध्ये बैठक. नागरिकांची तारांबळ. वन विभागाकडून बचाव सुरू. अकोला मच्छी मार्केटमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 31 गोवंशांची सुटका. अनधिकृतपणे बांधून ठेवले होते गोवंश. पहाटे 4 वाजताची कारवाई. नाशिकमधील रुग्णालयाच्या कर्मचारी निवासामध्ये 22 वर्षीय परिचारिकेची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येचं कारण मात्र स्पष्ट. वर्धेच्या कारंजामधील चोरी प्रकरणामध्ये एकाला अटक. 40,000 रुपये चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, तर आरोपीचा इतर 3 गुन्ह्यांमध्ये सहभाग. तपास सुरू.
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कोयता गँगला अटक. पहाटेच्या सुमाराला गस्तीवरील पोलिसांची कारवाई. 4 चाकी वाहनामध्ये लपून बसले होते गुन्हेगार. खापा चौकामध्ये पोलिसांची कारवाई. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळ धावत्या ट्रकला तात्काळ मेहकर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. आगीवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न सुरू. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. भंडाऱ्यामध्ये मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्र सुरू, पण व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. प्रति क्विंटल 2,400 रुपये हमीभाव मिळत असल्याचा पणन अधिकाऱ्याचा दावा. मका खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळं 1500 ते 1600 रुपये क्विंटलनी मका विकावा लागेल. नवे आता विकणं चालू झालेलं आहे, अशी आजची पोझिशन. कमीत कमी 2300 रुपये जर मिळाला नाही तर त्याला उत्पादन जो येणार आहे तो त्याच्यामध्ये नक्कीच घट येईल आणि त्याला जो येणारा नफा आहे तो कमी मिळेल. भंडारा जिल्ह्याला 32,04,000 क्विंटलचं लिमिट आला होता. त्याच्या अगेन्स्ट 32,03,593 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. वाढीव लिमिटसाठी आमच्या स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे, परंतु अद्याप वाढीव लिमिटविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. लिमिट जर मिळाला तर पुढील कारवाई करू. नागपूरच्या चणकापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण, विज्ञान, भूगोल, इतिहास आणि गणित हे विषय AIच्या माध्यमातून आभासी पद्धतीनं सूक्ष्म निरीक्षणातून शिकवणारी चणकापूर ही राज्यातली पहिलीच शाळा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा डिजिटल बदल. रुग्णांना अवघ्या 8 तासामध्ये मदतीचा निर्णय कळवला जाणार. सर्व कागदपत्र आणि निर्णय प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीनं होणार. पाठपुरावा करण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना वारंवार मंत्रालयामध्ये चक्रा माराव्या लागणार नाहीत. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईतील फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी राजू शेट्टी वर्षा बंगल्यावर धडक देणार. शेतकऱ्यांना प्रति झाड 220 रुपये नुकसान भरपाई देण्याचं जाहीर. मात्र ही शेतकऱ्यांची थट्टा. गिरगाव चौपाटी ते मंत्रालय मोर्चा काढून वर्षा बंगल्यावर जाऊन आंबे विकणार, राजू शेट्टींचा इशारा. सांगलीच्या जत तालुक्यातील कुंभारीमध्ये तलाव फुटला. ऊस, मका आणि इतर हंगामी पिकं पूर्णपणे पाण्याखाली. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याची भीती व्यक्त. लाखोंचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज. वाशिमच्या आडोळी सावरगाव दरम्यान तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्याला तडे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित. नवीन रस्त्यावर तडे जाऊन भेगा पडल्यामुळे कंत्राटदारावर कारवाईची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.